ऑर्डर आहे जी जयराम रमेशांनी सगळ्या तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही सगळ्यांनाकडे ती ऑर्डर असेल की पार्लमेंटमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकते. ताई, एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी अटक केल्याच्या नंतर आता महिला आयोग देखील यामध्ये उतरल्याचं बघायला मिळते. रुपाली चाकणकरांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दावा केला आहे की जो मोबाईल प्रांजल खेवलकर यांचा सापडलेला होता त्यामध्ये मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत, काही फोटोज आहेत, अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलेला आहे. ह्याच्यात दोन भाग आहेत. एक तर रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. रोहिणीताईंचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. आता तुम्ही रिपोर्टर आहात, तुमच्या बायकोच्या मोबाईलचा ना तुमच्या या चॅनलचा काय संबंध? त्याच्यामुळे एकतर मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही, ते माझं राजकारण नाही. पातळी सोडून मी राजकारण केलं नाही आणि करणारी नाही. आणि कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं ह्याचा माझा खरंच काही संबंध नाही. हा पहिला मुद्दा, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग झाला की हे मी एक जेनरिक स्टेटमेंट करते, हे कुणालाही उद्देशून नाही. दाखवणार असाल तर पुरं माझं स्टेटमेंट दाखवा. मी तुम्हाला फक्त पॉलिसी सांगते. या देशामध्ये राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे. आणि त्या कायद्याप्रमाणे कुणाचाही मोबाईल म्हणजे तुमचा, माझा, तुमच्या कॅमेरामॅनचा, बगरे सरांचा, यांचा हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो, कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही. हा देशाचा आणि सरकारचा कायदा आहे. आणि तो दाखवला, बाहेर लीक केला तर तो गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. मी काय म्हणत नाही, मी डिफेंडही करत नाही. काय करायचं ते सरकार आहेत. त्याच्यामुळे ते काय करायचं नाही करायचं, नियमाप्रमाणे चालायचं, संविधानाप्रमाणे चालायचं का नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी दोन वेगळे मुद्दे तुम्हाला सांगते. पहिला, प्लीज समजून घ्या मी काय म्हणते ते. पहिला मुद्दा, त्याचा एक भाग असा की आमच्या पक्षामधले जे आमचे मेंबर्स आहेत त्यांची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे घेते, चांगल्या आणि वाईट सगळ्याची. त्यांचं कुटुंब काय करतं. आता सदानंद सुळेंनी जर सरकारच्या मध्ये काही गडबड केली तर हो मी जबाबदार आहे. पण आमच्या दैनंदिन आयुष्यात सदानंद सुळे काय करतात ह्याचा माझा ना पक्षाचा ना कुणाचा काही संबंध नाही. हे आम्हाला असं वाटतं. हे प्रत्येकाचं आहे. तुमचा हे प्रोफेशनल हे आहे. आम्ही प्रोफेशनल काम करतो. आम्ही कोणाच्या कुटुंबात जाऊन काही बोलत नाही, कधी बोलणारही नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग पुन्हा मी समजून सांगते की या देशामध्ये म्हणजे मीही समोरच्या बाजूला असले आणि तुमचा मोबाईल पोलीस यंत्रणेने घेतला आणि मी जरी सरकारमध्ये असले तरी तो मोबाईल मला दाखवायचा सरकारला अधिकार नाही. राईट टू प्रायव्हसी केस असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पोलीस यंत्रणे आणि कोर्टाला आहे. तो बाहेर कुणालाही दाखवायचा अधिकार हे मी म्हणत नाही आहे, हे सुप्रीम कोर्ट आणि या देशाचं पार्लमेंट आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे. राईट टू प्रायव्हसी हे संविधानात आहे. जर त्याचा गैरवापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि हे संविधानाच्या, सुप्रीम कोर्टाच्या आणि पार्लमेंटच्या कायद्याच्या विरोधात आहे असं. आणि हे तुम्ही मी म्हणत नाहीये, हे वकिलांची लाईन आहे. म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षांविरुद्ध, चाकणकरांच्या विरुद्ध कारवाई होण्याची गरज आहे का? ते नाही मला माहिती. मला कसं माहिती असेल? हे सरकारने ठरवावं ना. आता सरकारने तो निर्णय घेतला पाहिजे. मी कसं सांगणार? देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आहेत. त्यांना माझ्यापेक्षा जास्त संविधान माहितीचे आहे. स्वतः वकील आहेत, राईट? मग संविधान, सुप्रीम कोर्ट, नियम, कायदे त्यांना आमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे. 5-6 वर्ष महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री राहिलेत. तर माझ्यापेक्षा त्यांना ह्या गोष्टी नक्कीच जास्त माहिती आहेत ना. अंतर्गत प्रश्न आहे ना, मी कसं सांगणार? ताई, 15 दिवसात इंडिया आघाडीबद्दल हत्या झाली, अंदाजे अजूनही फरार आहे आणि आता ते सांगतायत की आम्ही जनभावनेचा विचार केला, केंद्राचा कुठलाही दबाव. हे बघा, काय माझा काही संबंध नाही या सगळ्या तुमच्या प्रश्नाशी. पण संतोष भाऊ आणि महादेव मुंडे या दोघांची जी क्रूर हत्या झाली त्यांचा कोण जो आका असेल त्याचा माझा काही संबंध नाही. ह्या दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त करणारा जी कोणी व्यक्ती असेल, आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे राजकारण बाजूला ठेवून की त्या दोन्ही कुटुंबाला आणि असे असंख्य कुटुंब ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू आणि प्रत्येक कुटुंबाला
न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो. ताई, काल इंडिया आघाडीची एकीकडे बैठक झाली, बैठकीत सगळे एकत्र बघायला मिळाले, पण प्रकाश आंबेडकरांनी दावा केला की 15 दिवसांमध्ये इंडिया आघाडीबाबत एक वेगळी बातमी बघायला मिळेल, कारण शरद पवार साहेब हेच भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहेत, अशा पद्धतीचा आरोप आणि दावा त्यांनी केलेला. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना. लोकशाहीमध्ये सगळेच बोलतात, त्यांना अधिकार आहे बोलायचा. थँक्यू. हिंदी में जानना चाहेंगे जो बैठक हुई, उस बैठक में क्या क्या हुआ, क्या बातचीत हुई और नहीं, जो हमारी- आरोप किए गए थे उसके बारे में फिर एक बार प्रेजेंटेशन नहीं, बहुत विस्तार से राहुल जी ने एक प्रेजेंटेशन हमको दिया, बहुत अच्छी चर्चा हुई और पवार साहब ने एक सुझाव दिया है कि हर राज्य में ये प्रेजेंटेशन होना चाहिए, उसके बाद हर जिले में होना चाहिए, हर तालुक में होना चाहिए और देश. तर खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या आणि आपण पुढच्या बातमीकडे वळू.